औषध घेतल्यानंतर पेशंटला परत औषध घ्यावं लागतं. विघ्नहर्ता रुग्णसेवा त्यासाठी नेहमी कटिबद्ध असते की कितीही जुनाट किंवा कोणताही आजार असेल तो एकदा जर ठीक झाला त्याला परत औषध घेण्याची गरज पडत नाही. त्याचं जिवंत उदाहरण आणि मूर्तिमंत उदाहरण आमचे दादा आहे. जेव्हा विघ्नहर्ता रुग्णसेवा एका स्तरावर काम करत होती आणि कोणत्याही प्रकारची टीम नसताना फक्त मी एकटाच त्या सेवेला मूर्तरूप देण्याचं काम भगवंताच्या कृपेने करत होतो. आणि अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये दादा माझ्याकडे आले होते. कोणी म्हणणार नाही की तो माणूस जीवनात उभा होईल, कुटुंबाला सावरेल, एवढ्या क्रिटिकल कंडिशनमध्ये पेशंट होता. मित्रांची साथ आणि ईश्वराची कृपा या दोघांचा मेळ जर बसला तर रिझल्ट कसा येतो आम्ही ओळखला नाही थोड्या वेळासाठी दादाला. एवढ्या क्रिटिकल पेशंटमध्ये आम्ही विघ्नहर्ता रुग्णसेवा आधीपासूनच काम करतो. तेव्हा म्हणून विश्वास देतो आम्ही या ठिकाणी की आपण निश्चित बरे होणार आहात आणि परत त्या आजाराविषयी तुम्हाला कल्पना करण्याची गरज नाही. दादा नाव सांगा आपलं. हॅलो, माझं नाव निलेश सूर्यवंशी आहे. मी राहणार बुट्टीपुरीचा आहे. मला असं वाटत नव्हते की मी जगणार बा म्हणून, आणि मी आपली स्टेपवरती होतो. मला असे भगवंत मिळाले गुरुजी की मी त्यांचे उपकार कधी फेडू शकणार नाही. आणि मला चालता पण नव्हता येत. मला आता असुरी येत आहेत पण मी आणू नाही शकत. यामुळे मला असे भगवंती मिळाले आणि त्यांच्यामुळे मी चालत आहो आणि तुमच्यामुळे मी जगत आहो. असं मला आश्वासन वाटत आहे की मी जगावं आणि खूप काही करावं. म्हणून मी इथं येत आहे तुमच्यासमोर आणि भेटत पण आहो. कारण की गुरुजी नसते तर मी या जगात नसतो आणि मी आशा पण सोडली असती. गुरुजी आहे म्हणून मी हवा या जगी असं मला वाटते. आणि कृपाने भगवंतच आहे ते गुरुजी म्हटलं तर एक प्रकारे. तुम्ही औषधी घ्या आणि त्यांच्याकडे तुम्ही येत राहा. आणि एक गोष्ट मात्र हे औषधी घेतल्याच्या नंतर तुम्ही खट्टापण कोणतं काही औषधी घेऊ नका. जसं एमए झाले गुळे काही म्हणजे असं गुपचूप वगैरे झाले, हे औषधी काही खाल्ल्याच्या नंतर तुम्ही फक्त खट्ट पदार्थ कोणते खायचे नाही. जर दही झाला किंवा काही असं म्हणजे खट्ट आम वगैरे झाले, कच्चे आम झाले, पकले आम खाल्ले तर चालणार, पण असं काही खट्टेवाली चीज काही खायची नाही. वेगळे आगळे वगैरे असं म्हणजे चीज नाही खायची. कारण की ह्या औषधीमुळे कसं आहे माहिती आहे का, खट्टी चीज म्हणजे उपलब्ध नाही आहे. ते औषधी लागणारच नाही तुम्हाला. आणि इमली म्हणजे खायचीच नाही बिलकुल. इमलीनी काय औषधी उतरते. आयुर्वेदिक कोणती औषधी घ्या तुम्ही, गुरुजीने औषधी दिली तर ते खट्टी चीज नाही खायची. हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही, तर तुमचा फायदा होईल किंवा काही होईल. नाही तर मग औषधी घेतली खट्टेपणा खाणार किंवा काही खाणार तर ते औषधी मग तुम्हाला उपयोगी होणार नाही. मग गुरुजीने औषधी दिली बघा किंवा काही होणार असं काही नाही. तुम्ही औषधी म्हणजे असे घेता तुम्ही मोकळेपणाने घ्या औषधी, असं माझं म्हणणं आहे. मी जसं मी निर्मोकळेपणाने औषधी घेतली का माझे भगवंत हेच आहेत बा आणि मी याच्यामुळे जगत आहे आणि जगलो आणि जगतच आहे. आता मी या जागी येत आहो, माझे उपकार आहेत आणि मी उपकारी आहे.